आता आपण फर्स्ट लेसन स्टार्ट करतोय ग्रॅव्हिटेशन. ओके, ग्रॅव्हिटेशन मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या लेसन मध्ये न्यूमरिकल्स पण आहेत. आधी आपण थेरी पार्ट घेणार आहे सगळा. सो व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स? आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीवर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावती, म्हणून आपण अर्थवर आहे. किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अप्लाइड बाय दी अर्थ ऑन दी मून, हे आपल्याला माहिती आहे. और दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अप्लाइड बाय दी sun on the earth, but that is not only the gravitational force. So gravitational force is exist between any two objects in this universe. या युनिवर्स मधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फक्त अर्थ किंवा मून आणि सन हेच यांच्याकडेच फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो असं नाहीये. एव्हरी ऑब्जेक्ट इन दिस युनिवर्स हॅव ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So see definition gravitational force. It is the universal force. Universal म्हणजे सगळ्या युनिवर्स मध्ये आहे. So it is the universal force and acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. फक्त अर्थ वरच्याच दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो असं नाहीये. तर ह्या युनिवर्स मधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये कुठला फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So gravitational force is universal force and which acts between any two objects in this universe. So who told us about this gravitational force? So the name of the scientist is Sir Isaac Newton. So he told us about the gravitational force. And last year तुम्हाला होतं laws of motion, equations of motion. So it was also given by the Sir Isaac Newton. So what are the concepts given by the Sir Isaac Newton? Gravitation, laws of motion, equations of motion, calculus, which is similar to the maths. He construct first reflecting telescope जे तुम्ही 9th standard ला बघितलं होतं. And there are many books of Sir Isaac Newton. One of the famous book is Principia. पुढे आपल्याला बघायचं आहे सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे त्याचं आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल दिले की आपण एक दोरी घेतली आणि त्याला दगड बांधला आणि आपण आपल्या हाताने त्याला असं गोल गोल फिरवलं. तो ऑब्जेक्ट कसा फिरेल? गोल 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 फिरेल ना. सो वेन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन सर्कल, दॅट मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट गोल गोल फिरतोय वर्तुळाकार मार्गाने, दॅट मोशन इज कॉल्ड एज दी सर्क्युलर मोशन. अँड वेन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सर्कल, that force act on that object which is moving along a circle. That force is nothing but the centripetal force. बघा definition लिहिली आहे. A force act on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle. म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा गोल गोल मार्गाने फिरतोय, सर्क्युलर मार्गाने फिरतोय तेव्हा त्याच्यावर जो फोर्स लागतोय तो फोर्स कुठून लागलेला असतो? तर त्याच्या सेंटरवरनं अप्लाय झालेला असतो. त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे? सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजे सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण. मून रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ. मग मून अर्थ भोवती जेव्हा फिरतो तेव्हा त्या अर्थ काय करते? सर्कल मार्गाने फिरतो ना मून. मग अर्थ काय करते? मूनवर फोर्स लावते. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. But as the object is moving in the circular wave, that force is called as the centripetal force. When earth revolves around the sun, the force which is directed towards the center, then that force is called as the centripetal force. Now we have to study Kepler's laws of planetary motion. प्लॅनेट्स फिरतात, आपल्याला माहिती आहे आपल्या सोलार सिस्टीम मधले जे प्लॅनेट्स आहे, प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड दी सन. सो केपलर गेव लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे प्लॅनेट्स जे फिरतात सनभोवती त्यांच्याविषयीचे 3 लॉज केपलर यांनी सांगितलेले, त्यांना म्हणतात केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर केपलरचा फर्स्ट लॉ आपल्याला बघायचा आहे. त्याच्या आधी नाव सी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दी सन बट नॉट इन सर्क्युलर ऑर्बिट. जे आतापर्यंत आपण शिकलोय की प्लॅनेट सनभोवती फिरतात गोलाकार मार्गाने. सो प्लॅनेट्स ॲक्च्युअली रिव्हॉल्व अराउंड दी सन इन दी इलिप्टिकल ऑर्बिट. इलिप्टिकल म्हणजे ओव्हल, अंडाकृती, नॉट इन सर्क्युलर. आणि जसं सर्कल आपल्याला काढायचं असतं तर सर्कलला मधल्या भागचा जो सेंटर पॉईंट असतो त्याला आपण सेंटर असं म्हणतो, जो मधला पॉईंट असतो. तर मग तुम्ही इलिप्स जर शेप घेतला, दिस शेप इज इलिप्स शेप, इट इज नॉट सर्कल. मग इलिप्स शेपचं सेंटर कुठे असेल तर त्याला आपण सेंटर नाही म्हणत, तो इलिप्सला आपण असं म्हणू 2 सेंटर. सो वन सेंटर इज कॉल्ड एज वन फोकस अँड अनदर वन इज कॉल्ड एज सेकंड फोकस.
फोकस, जसं सर्कलसाठी सेंटर असतो एकच असतो, आणि तसं इलिप्टिकल जर ऑर्बिट असेल, इलिप्स शेप असेल, ओव्हल शेप असेल, तर त्याला सेंटर नाही, तर त्याला काय असतो फोकस. आणि एक नाही, दोन फोकस असतात. सो प्लुरल ऑफ द फोकस इज फोकाय. सिंग्युलर फोकस एकवचनी, प्लुरल अनेकवचनी त्याला म्हणतात फोकाय. मग तो फर्स्ट आपला केपलर्स लॉ आपल्याला बघायचा आहे. सो व्हॉट इज केपलर्स फर्स्ट लॉ? सी, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. म्हणजे प्लॅनेट सनभोवती फिरताना कसे फिरतात? इलिप्समध्ये. इलिप्समध्ये ओव्हल शेपमध्ये, अंडाकृती मार्गाने, विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आणि त्या मार्गाने फिरताना सन आयदर इथे असू शकतो किंवा इथे असू शकतो. ओके, सो दॅट रेड पॉइंट्स आर कॉल्ड एज द फोकाय. Singular is focus. So that is the first law of the planetary motion given by the Kepler. The orbit of the planet is ellipse, and with the sun is at one of the foci. प्लॅनेट फिरताना इलिप्टिकल मार्गाने फिरणार, आणि त्या इलिप्टिकल मार्गाच्या एका फोकसवर कुठेतरी सन असतो. दॅट इज द केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. Now what is the Kepler second law of planetary motion? 3 मार्काचा क्वेश्चन खूप वेळा विचारतात आहे केपलर्स लॉवर. Now see, if we show this blue color, this is elliptical orbit. हे एक प्लॅनेट, रेड कलरचा आपण सन दाखवलाय, आणि प्लॅनेट कोणत्या मार्गाने फिरतोय? इलिप्टिकल मार्गाने. Now see, what is the second law? The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal time interval. आता बघा, आपण इथे दाखवलंय सन, आणि इथं प्लॅनेट, सपोज प्लॅनेट आपला इथे, इथून इथे गेला, आणि नंतर सेकंड केस मध्ये प्लॅनेट आपला सी कडून डी कडे गेला. तर आपण जर हा एरिया कॅल्क्युलेट केला, हा एवढा एरिया आणि हा एवढा एरिया, these two areas are same. So what is second law of planetary motion given by the Kepler? The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal time interval. Equal time interval मध्ये प्लॅनेट नेहमी इक्वल एरिया कव्हर करतो. दॅट इज द सेकंड लॉ ऑफ केपलर्स प्लॅनेटरी मोशन. नेक्स्ट, केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. Now we know planets revolve around the sun in elliptical orbit. मग प्लॅनेटला रिव्हॉल्व होण्यासाठी काहीतरी टाइम लागतो. दॅट टाइम इज कॉल्ड ॲज द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि प्लॅनेटचं सन पासून काहीतरी डिस्टन्स असतं, मीन डिस्टन्स. त्या डिस्टन्सला आपण आर ने दाखवणार आहे, आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनला आपण टी ने दाखवणार आहे. दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, टाइम टेकन बाय दी प्लॅनेट टू रिव्हॉल्व अराउंड दी सन. सन भोवती फिरायला काहीतरी वेळ लागतोय, त्याला आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणणार आहे, त्याला आपण टी ने दाखवणार आहे. आणि आर ने आपण काय दाखवतोय? मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम सन. त्या प्लॅनेटचं आणि सनचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण कशाने दाखवतोय? आर ने दाखवतोय. आणि आता आपण बघूया थर्ड लॉ. व्हॉट इज थर्ड लॉ? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड दी सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. म्हणजे त्या प्लॅनेटला सनभोवती फिरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे टी, त्याचा स्क्वेअर, टी स्क्वेअर, इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आर क्यूब म्हणजे काय? मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम दी सन. बघा, पहिला हाफ पार्ट बघा. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, हा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, त्याचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कोणाचा? प्लॅनेटचा, इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे डिरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन आहे, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. त्या प्लॅनेटचं आणि सनचं डिस्टन्स कशाने दाखवलंय? आर, त्याचा क्यूब, म्हणून तिथं आर क्यूब लिहिलाय. म्हणून इथं काय लिहिलंय? टी स्क्वेअर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हे आपण इथं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मांडले थर्ड लॉचं. काय? टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हे डिरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन आहे. सो टी स्क्वेअर मीन्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आर मीन्स व्हॉट? डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम दी सन. मग आपल्याला माहिती आहे प्रपोर्शनिटीचं साइन काढायचं असेल तर काय टाकावं लागतं? कॉन्स्टंट. म्हणून आपण हे प्रपोर्शनिटीचं साइन काढलं, त्याच्यात काय टाकलंय? इज इक्वल टू. पण डायरेक्ट टाकता येत नाही, त्यासाठी काय टाकावं लागतं? कॉन्स्टंट. मग इथं काय टाकलंय? कॉन्स्टंट के. मग काय झालं आपलं इक्वेशन? टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब, वेअर के इज कॉन्स्टंट. जर आपल्याला के चा फॉर्म्युला बनवायचा असेल तर आर क्यूब इकडे डिवाइड होणार. सो दॅट के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. किंवा जर आपल्याला 1 अपॉन के घ्यायचा असेल, म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचा असेल,
तर लेफ्ट हँड साईडचा जर रेसिप्रोकल केला तर राईटचा पण करावा लागेल, राईट हँड साईडचा. मग k इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, तर मग 1 अपॉन k इज इक्वल टू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन या सायंटिस्टनी लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल सांगितला होता, ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सल लॉ. आयदर तो जर आपल्याला केपलरचा क्वेश्चन विचारला नाही पेपरला तर हा क्वेश्चन विचारला. नाव सी वी हॅव स्टडीड व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. एव्हरी टू ऑब्जेक्ट्स इन दिस युनिव्हर्स हॅव अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. या युनिव्हर्स मधल्या सगळ्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्याच्याबद्दलचा जो लॉ आहे त्याला आपण म्हणणार न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन ह्या सायंटिस्ट यांनी तो बनवलेला आहे म्हणून त्याला आपण म्हणतो न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता इथे डायग्राम बघा, एक ऑब्जेक्ट दाखवलाय, फर्स्ट ऑब्जेक्ट ए, त्याचं नाव ए, आणि सेकंड ऑब्जेक्ट काय बी. तर आपण काय सांगतो, दोन ऑब्जेक्ट मध्ये काय असतो, फोर्स असतो. कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ह्या फर्स्ट ऑब्जेक्टचं मास लिहिलंय काय, m1 मास ऑफ दी ऑब्जेक्ट ए, आणि m2 काय, मास ऑफ दी ऑब्जेक्ट बी. आणि डी दाखवलाय मध्ये. डी म्हणजे काय दाखवलाय, त्या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स. म्हणजे ए आणि बी ह्या दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हटलंय, डी. व्हॉट इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट ए, m1, and what is the mass of the object m2. So here we have two objects A and B with masses m1 m2 respectively, and distance between two object is denoted by d. आता आपल्याला तो बघायचा आहे लॉ. बघा, फर्स्ट दोन पार्ट मध्ये स्टडी करू आपण त्या लॉला. एव्हरी ऑब्जेक्ट इन धिस युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. ह्या युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट काय करतो, दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो विथ अ डेफिनेट फोर्स. कुठल्या तरी डेफिनेट फोर्सने एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो, त्यालाच तर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलेले. नाव आता बघा मेन पार्ट. धिस फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. हा जो फोर्स आहे दोन ऑब्जेक्ट मधला, इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. दोन्ही ऑब्जेक्टच्या मासचा जो प्रोडक्ट आहे त्याला हा फोर्स काय, डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. and inversely proportional to the square of distance between them. आणि हा जो फोर्स आहे इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल बिटवीन टू द डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. म्हणजे इथे बघा दोन ऑब्जेक्ट ए बी, पहिल्याचं मास m1 आणि दुसऱ्याचं मास m2. आपलं पहिलं स्टेटमेंट आपल्याला काय सांगतं, दोन ऑब्जेक्ट मधला जो फोर्स आहे, दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस m1 मल्टिप्लाइड बाय m2. m1 m2 लिहिले म्हणजे m1 मल्टिप्लाइड बाय m2. पहिलं इक्वेशन काय आहे, F इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2. म्हणजे फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. आणि सेकंड पार्ट काय आहे, F इज इनवर्सली म्हणजे 1 अपॉन घ्यायचंय. F इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन d स्क्वेअर. इनवर्सली असल्यामुळे 1 घेतलाय न्यूमरेटरला. मग दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. दोन ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर केला, डिस्टन्सला आपण म्हटलं डी, त्याचा स्क्वेअर झाला डी स्क्वेअर. दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी डी स्क्वेअर. मग फर्स्ट इक्वेशन F इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2. सेकंड इक्वेशन फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणून इथे लिहिलंय 1 अपॉन डी स्क्वेअर. हे दोन इक्वेशन जर आपण एकत्र केले, so here we get F is directly proportional to m1 m2 upon d square. हा m1 m2 न्यूमरेटरला, हा d square डिनॉमिनेटरला. So force of attraction between two objects is directly proportional to the product of the masses and inversely proportional to the square of distance between them. मग इथं पण आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायचे म्हणजे आपल्याला इथं पण काय टाकावं लागणार आहे, कॉन्स्टंट. मग इथं जो आपण कॉन्स्टंट टाकतो त्याला आपण के नाही म्हणत, इथं जो कॉन्स्टंट टाकतो त्याला आपण कॅपिटल जी म्हणतो. कॅपिटल मुद्दाम सांगते कारण पुढे आपल्याला स्मॉल जी पण आहे. सो व्हॉट इज द फायनल इक्वेशन दॅट वी गेट, F is equal to G m1 m2 upon d square, where F is the force of attraction. G, what is G? G is constant, and what it is called as? It is called as universal gravitational constant. m1 m2 are the masses of the two objects, and d is the distance between that two objects.